श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. बाळा, आज स्वामी माऊली रूपात आम्ही तुला भेटायला आलो आहोत. तेव्हा जर तू हा संदेश शेवटपर्यंत ऐकलास तर तुला तेही प्राप्त होईल जे माझे प्रेम तुझ्यासाठी ओसंडून वाहत आहे. तुला त्या प्रेमाची आवश्यकता आहे. माझ्यापासून दूर पळणे थांबव, कारण मी तुझ्यासाठी निरंतर इथे आहे. तुला आज गरज आहे ती माऊलीच्या प्रेमाची. स्वामी माऊली म्हणतात, तुम्हाला व्यक्त व्हायचे आहे ना, मग ते माझ्यासमोर व्यक्त व्हा. तुमच्या मनातल्या प्रत्येक इच्छेला मी मान सन्मान देऊ इच्छितो. तुमच्या मनात ती जी कल्पना आहे ती आम्हीच पाठवली आहे. ती येत्या काळात तुम्हाला समृद्धीच्या मार्गावर नेणार आहे. तुमचे जीवन उच्च स्तरावर जाण्यासाठी योग्य आहे. तुमची निवड स्वामी माऊलींनी केली आहे. आता निश्चिंत होण्याची वेळ आहे, कारण बाळा, तुझ्यासाठी मी ते सुख, तो आनंद देऊ इच्छितो. आता तुझ्यासमोर मी स्वामी आई रूपात आली आहे. तेव्हा तुझ्या मनातली प्रत्येक इच्छा मला सांग. अगर नको सांगूस, पण तरीही आम्ही ती जाणतो. मुलाला काय हवे आहे, बाळाला काय हवे आहे, हे आईपेक्षा कोण जाणेल? तसेच काही तुझ्या बाबतीत झाले आहे. तू जी काही इच्छा ठेवत आहेस ती मी अगोदरच हेरून घेतली आहे. आता तू निश्चिंत राहा. माझं तुझ्यावर लक्ष आहे. प्रिय बाळा, पुढील 24 तासात तुम्हाला अनपेक्षित आर्थिक लाभांचा अनुभव येईल, ज्यामुळे तुमच्या कुटुंबाच्या जीवनाची दिशा पूर्णपणे बदलून जाईल. पण या आशीर्वादाचा परिणाम तेव्हाच होईल जेव्हा तू आमच्यावर पूर्ण विश्वास आणि श्रद्धा ठेवशील. देव म्हणतात, तुला ते अप्राप्तही प्राप्त होईल, कारण तुझ्याकरता ते मी पाठवत आहे. तुझ्या श्रद्धेला आणि विश्वासाला स्वामी आई कधीही तडा जाऊ देणार नाही. यावर लक्ष केंद्रित कर. देव म्हणतात, तुम्ही जेव्हा जेव्हा नामस्मरणाने आमची प्राप्ती करू इच्छिता त्या त्यावेळेस आम्हीही तुमच्या समोर, ज्यांना आमच्या दर्शनाची ओढ लागली आहे त्यांच्या समोर आम्ही कोणत्याही रूपात त्यांना दर्शनाचा लाभ देण्यासाठी उपस्थित असतो. देव म्हणतात, आमच्यावर जेव्हा तुमची श्रद्धा अखंड राहते, खूप काही प्रयत्नांनी तुम्ही जे काही साधू इच्छिता ते आमच्या आशीर्वादाने तुम्ही सहजतेने प्राप्त करता. यावर तुमचा विश्वास आहे ना? स्वामी म्हणतात, तू जेव्हा जेव्हा माझ्यापर्यंत येऊ पाहतो तेव्हा मीही तुला दर्शन देण्यासाठी कोणत्याही रूपात, कोणत्या स्वरूपात तुझ्यापर्यंत येईल हे तुला देखील ठाऊक नसते. आताही ज्यांनी कुणी माझी प्रार्थना मनापासून केली आहे, श्रद्धेने मला हाका मारल्या आहेत, म्हणून मी स्वामी आई रूपात
तुमच्या समोर तुम्हाला दर्शनाचा लाभ देण्यासाठी उपस्थित आहे. स्वामी म्हणतात, विश्वास करा. ज्यांना ज्यांना माझ्या दर्शनाची ओढ लागली आहे त्यांना त्यांना ते नक्कीच प्राप्त होईल. तुम्हाला कुणाला जर शंका वाटत असेल की हा तर संदेश फक्त ऑनलाईन संदेश आहे, तर ते विसरण्याची आवश्यकता आहे. कारण तुम्ही जेव्हा जेव्हा मनापासून आमचे स्मरण करता तेव्हा आम्ही तुमच्यापर्यंत येण्याचे हे एकमात्र साधन आहे जे सहजगत्या आता खूप काही प्रमाणात हाताळण्यात येते. तेव्हा तुमचा विश्वास संपूर्ण असू द्या. कारण आम्ही आता तुम्हाला जे काही सांगणार आहोत ते तुमच्या हिताचे ठरेल. देव म्हणतात, पुढील संदेश भाग्यशाली आणि निष्ठावान भक्त ऐकेल. कारण मी आज त्याच्यासाठी जेव्हा जेव्हा तुझ्या मनामध्ये असे वाटते की या क्षणाला देवांशिवाय काहीही उरले नाही असे वाटते, तेव्हा आश्चर्यकारक चमत्कार घडतात. त्रिवार सत्य. देव म्हणतात, जर तुम्ही विश्वासाने आम्हाला हाका मारल्यात, त्या चमत्कारांसाठी तुम्ही वाट पाहिली, तर ते देखील तुमच्यासाठी घडायला लागतात. होय बाळा, कारण तुम्ही तो विश्वास केला आहे, ती श्रद्धा ठेवली आहे. तेव्हा आताही तुमच्या श्रद्धेचे फळ म्हणून आम्ही तुम्हाला दर्शन द्यायला आलो आहोत. बाळा, तुझी चिंता आणि तुझी काळजी आणि तुझे ते कठीण प्रसंग या संदेशाद्वारा आम्ही दूर करू इच्छितो. त्यासाठी आम्ही स्वतः तुझ्यापर्यंत आलो आहोत. विश्वास ठेव. तुमच्या दुःखात देव तुमच्या पाठीशी आहे. तुझे अश्रू त्याने पुसले. तुम्ही तुटलेले असताना तो तुम्हाला पुनर्संचित करून कोणतीही वाईट शक्ती किंवा वाईट चिंता तुमच्यापर्यंत येणार नाही याची काळजी देव घेत आहे. कारण ती देवांना तुम्ही घेण्यासाठी तुमच्या श्रद्धेने हाका मारल्या आहेत. देव म्हणतात, तू माझ्यापासून वेगळा नाहीस. तू माझ्यातूनच निर्माण आहेस. तू माझा प्रिय बाळ आहेस. माझ्यावर श्रद्धा ठेवतोस. भक्तीने जे काही मागायचे ते माग, मी तुला देईल. तुमची स्वामी आईवर श्रद्धा असेल तर हा संदेश अर्धवट सोडून जाऊ नका. जर तुम्ही पुढचे 5 मिनिट हा संदेश ऐकला तर तुमच्या आयुष्यात चमत्कार करेल. स्वामी म्हणतात, तू जेव्हा जेव्हा विश्वासाने आमच्याकडे येतोस आणि आमची प्रार्थना करतोस, काही संकल्प करतोस, त्या संकल्पातून तुला जे काही प्राप्त करायचे आहे ते मी तुला सहज रीतीने प्राप्त करून देतो. तुझ्यासाठी मी ते चमत्कार करू इच्छितो. कारण तुझ्या विश्वासाने श्रद्धेने मला ते तुला देण्यासाठी उत्सुक केले आहे. देव म्हणतात, आम्हीही त्याच बाळांना ते चमत्कार देऊ इच्छितो जे मनापासून श्रद्धा भक्तीने देवाकडे येऊ इच्छितात. देवांच्या चमत्कारांवर त्यांचा विश्वास आहे, त्यांची श्रद्धा आहे, त्यांनाच ते प्राप्त होतात. जे काही शंका घेतात
त्या शंकेचे निरसन आम्ही करू इच्छित नाही. अशांना ते प्राप्त होणार नाहीत. म्हणून शंका घेऊ नका. तुम्ही देवाचा आशीर्वाद प्राप्त करत आहात. देव म्हणतात, माझ्याजवळ तुझ्यासाठी आहे ते शुभ आणि शुभच होय बाळा. त्रिवार सत्य. कारण तुमच्यापासून आम्ही ते कष्ट, ती काळजी, ते नैराश्य आणि ती चिंता काढून घेऊ इच्छितो आणि त्या जागी तुम्हाला ते आनंद, ती प्रगती, ते ऐश्वर्य, तो सुखाचा काळ देऊ इच्छितो. मनाची प्रसन्नता देऊ इच्छितो. तुमचा विश्वास आहे ना? मग ते तुम्ही प्राप्त कराल. देव म्हणतात, जो अधिक विश्वास करेल त्याला ते कमीत कमी वेळेत प्राप्त होईल. कुणासाठी ते 24 तास ठरतील, कुणासाठी ते 48 तास ठरतील, कुणासाठी ते 1 आठवडा देखील ठरतील. जशी ज्याची श्रद्धा आहे तसे त्याला फळ प्राप्त होईल. देव म्हणतात, कधी तुम्हाला असे वाटत असेल की उशीर होत आहे, तेव्हा मनाला धीर द्या, कारण ते तुम्हालाच प्राप्त होणार आहे. यात शंका घेऊ नका. स्वामी आई म्हणतात, अरे माझ्या प्रिय बाळा, प्रिय मुला, मी तुझ्यावर भरभरून प्रेम करू इच्छिते आणि माझ्या कृपेचा आशीर्वाद एखाद्या वर्षासारखा मी तुझ्यावर वर्षवू इच्छिते. त्यात तू आनंदाने न्हाऊन निघ बाळा. जसे आई एखाद्या बाळाचा सांभाळ करताना त्याला काय योग्य आहे, काय त्याच्यासाठी खूप चांगले ठरेल हे ठरवते, त्याप्रमाणे आम्हीही तुमच्यासाठी काही निर्णय घेतो, काही चमत्कारिक आशीर्वाद देतो. देव म्हणतात, तुम्हीही त्यावर पूर्ण विश्वास केला पाहिजे, कारण आम्ही तुमच्यापर्यंत तेच देऊ इच्छितो जे तुमच्यासाठी पुढील काळात योग्य ठरणार आहे. यावेळेस जो कोणी हा संदेश ऐकत आहे त्याला आम्ही सांगू इच्छितो की कधीकधी तुमच्या इच्छा ह्या आमच्या चमत्कारापुढे काहीच नसतात, कारण आम्ही तुम्हाला एवढे देऊ इच्छितो की तुमचा विचार देखील आज तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. देव म्हणतात, आम्ही तुमचे भूत, भविष्य, वर्तमान सर्व काही जाणतो. तेव्हा तुम्ही फक्त विश्वास करा, विश्वासाने नामस्मरण करा. देव तुमचे निर्माता आहेत, त्यांनी तुम्हाला निर्माण केले आहे. तेव्हा तुमच्यासाठी त्या सुवर्ण संधी, ते अलौकिक चमत्कार तुमच्याकरता येत आहेत. देव म्हणतात, आज जरी तुझा विश्वास बसत नसला तरीही मी तुला सांगू इच्छितो, कारण तू माझा प्रिय बाळ आहेस. आज तू माझ्याकडे श्रद्धेने आला आहेस, तेव्हा ऐक. तुझा पुढील काळ, तुझ्या घरातल्या जे काही नैराश्य आहे, ज्या काही कटकटी आहेत, ते सर्व काही संपणार आहे. तुम्ही त्या लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त करू शकता, कारण तुम्ही आर्थिक चमत्कारांसाठी प्रयत्न देखील करत आहात. देव म्हणतात, जो प्रयत्नरत आहे त्याला माझा आशीर्वाद सदैव आहे. देव म्हणतात, बाळा विश्वास कर, तुझ्याकरता ती विपुलता येत आहे. ते सर्व काही सामर्थ्य मी तुला देत आहे. मी तुला धैर्यवान बनवू इच्छितो आणि तुला ते आनंदी जीवन
देऊ इच्छितो, ज्यासाठी तू माझी प्रार्थना केली आहेस. तुमच्यासाठी येणारा काळ सुखाने आनंदाने भरलेला राहील. तुमच्यात ते सुसंवाद प्रेमासहित व्हायला लागतील. जिथे आज काही कटकटींनी वादविवादांनी जागा घेतली होती, त्या आता मी माझ्या आशीर्वादाने पुसू इच्छितो. आणि तुझ्यासाठी ते आनंदाचे उत्साहाचे क्षण आणि ते सुसंवाद प्रीतीने भरलेले सुसंवाद तुला देऊ इच्छितो. त्यात तुला तो आनंद प्राप्त होईल जे तुझ्या अंतर्मनात आहे. देव म्हणतात, पुढील काळातच ज्यांचे आरोग्य खूप काही तक्रारींनी व्यस्त होते, त्या ठिकाणी माझ्या चमत्कारांचा आशीर्वाद त्यांना प्राप्त होऊन आता ते निश्चिंत होतील. कारण त्या जागी मी त्यांना आरोग्य प्रदान करत आहे. देव म्हणतात, कितीतरी संकटांपासून आम्ही त्यांचे रक्षण करू इच्छितो. जे आमचा नावाचा धावा करतात, जे ईश्वरावर भगवंतावर पूर्ण श्रद्धेने विश्वासाने आपले सर्व काही सोपवू इच्छितात, त्यांना आम्ही कधीही निराशेकडे वळू देत नाही. त्यांना त्या सुयोग्य संधी दिल्या जातील. त्यांना ते ऐश्वर्य प्राप्तीचे खूप काही मार्ग दाखवल्या जातील. त्यात ते स्वतःला आनंदित प्राप्त करतील. देव म्हणतात, मी आनंदाने तुझ्यासाठी घोषित करू इच्छितो की तुझ्यासाठी ते खूप काही चमत्कार असे घडायला लागतील. तुझ्यासाठी ते काही जीवन असे परिवर्तन घेऊन येत आहे, ज्यात तुझ्याकरता खूप काही भरभराटीचा आशीर्वाद येत आहे. तुमच्या आरोग्याच्या बाबतीत ज्या काही तक्रारी होत्या, त्या आता तुम्हाला कमी कमी होताना दिसून येतील आणि त्या संपुष्टात येतील. देवांचा मोठा आशीर्वाद तुम्ही प्राप्त करत आहात, यावर संपूर्णपणे विश्वास ठेवा. कारण तुम्ही विश्वास केला की ते चमत्कारिक अद्भुत आशीर्वाद तुम्ही आकर्षित करत आहात. देव तुमच्याकडे ते नैराश्य ठेवू इच्छित नाही. कारण देव जाणतात की बाळ त्या दिशेने वळायसाठी तयार आहे जिथे मी त्याला नेऊ इच्छितो, ती समृद्धी देऊ इच्छितो. होय बाळा, तू कर्म करत जा. फळाची अपेक्षा आमच्यावर सोपव. आम्ही तुला तुझ्या विचारांच्याही पलीकडे खूप काही आशीर्वाद चमत्कारांच्या रूपात पाठवू इच्छितो. या आठवड्यात तुमच्यासाठी ते सुसंवाद, नात्यातले एकत्रीकरण आणि असे काही आर्थिक चमत्कार परमेश्वर पाठवू इच्छितात, ज्यासाठी तुम्ही काही दिवसांपासून प्रयत्नरत आहात. देव म्हणतात, तुला तुझ्या कल्पनेच्याही पलीकडे आता असे काही दिव्य आशीर्वादांद्वारे दिल्या जात आहे, ज्यासाठी तुझी निवड केली आहे. तुझी निवड ईश्वराने स्वतः, भगवंताने स्वतः केली आहे. तेव्हा आता निश्चिंत आणि आनंदी होण्याची वेळ आहे. तेव्हा मनाला आनंदी ठेव. देव तुमच्या त्या त्या जागा आता आशीर्वादांनी परिपूर्ण करणार आहेत, ज्या ठिकाणी तुम्हाला त्याच्या आशीर्वादाची अपेक्षा आहे. देव म्हणतात, मी तुझ्या त्याही जागा
भरून काढेल माझ्या आशीर्वादांनी, कारण तू माझा प्रिय बाळ आहेस. तू विश्वासाने माझ्यापर्यंत आला आहेस. देव म्हणतात, मी तुला या क्षणाला सांगू इच्छितो की हा दैवी संदेश जो कोणी या क्षणापर्यंत ऐकत आहे आणि शेवटपर्यंत ऐकेल तो माझ्या कृपेचा पात्र ठरेल आणि माझा आशीर्वाद तो दिव्यतेने प्राप्त करेल. त्याचे पुढील जीवन अतिशय आनंदाने, उत्साहाने तो जगण्यास सामर्थ्यशाली ठरेल. देव म्हणतात, अरे बाळा, चिंता करत बसू नकोस, कारण माझा मोठा आशीर्वाद कार्यरत होण्याची वेळ आली आहे. आता तुमच्या जीवनात, तुमच्या आयुष्यात असे भरभराटीचे आनंदाचे क्षण यायला लागतील ज्यावर तुमचा विश्वास देखील बसणार नाही. पण तो तुम्ही ठेवावा, कारण तुम्ही माझ्या कृपेचे पात्र आहात. देव म्हणतात, तू माझी सेवा मनाभावापासून केली आहेस, तेव्हा आता तू ते प्राप्त करण्याच्या योग्य ठरला आहेस. मी तुझी स्वतः निवड केली आहे. देव म्हणतात, कुणाला ती काही नोकरी हवी आहे, ते आर्थिक चमत्कार हवे आहेत, कुणाला ते प्रेम हवे आहे. देव म्हणतात, मी असा देव आहे की जे तुझ्या मनातले जाणतो. तुझ्याकरता आता ते एक एक करून ज्यांना ज्यांना हवे आहे ते प्राप्त होण्याची वेळ लवकरच येत आहे. देव प्रीतीने तुम्हाला सांगू इच्छितात की माझ्या प्रिय मुला, माझ्या प्रिय बाळा, तुझ्यासाठी मी ते अशक्यही शक्य करील. तू फक्त विश्वास आणि श्रद्धा ठेव. तुझ्या श्रद्धा भक्तीला मी तडा जाऊ देणार नाही. तुझ्या मनात आहे ना, ते मी तुला देईल. ती योग्य वेळ येऊ दे. देव म्हणतात, अरे, जो कोणी खूप काही सामर्थ्याने प्रयत्नरत असतो आणि अहंकाराने माझ्याकडे पाहतो, त्याला मी प्राप्त होत नाही. पण जो कोणी माझ्या आशीर्वादांनी परिपूर्ण होऊन माझ्या इच्छेत मला ते मागतो जे त्याच्यासाठी त्याला अशक्य वाटते, मी त्याच्यासाठी तेही शक्य करतो. देव म्हणतात, माझ्याकडे तुमच्यासाठी असे अफाट आशीर्वाद, असे अफाट चमत्कार आहेत ज्यावर तुम्ही विश्वास केला तरी ते प्राप्त कराल. देव म्हणतात, बाळा, मी तुला त्या संघर्षातून दूर करून तुला ते आनंदाचे क्षण देऊ इच्छितो. काही काळ आराम देखील प्राप्त होईल, कारण तू माझ्याकडे प्रार्थनापूर्वक ते मागितले आहे. जो कोणी प्रार्थनेद्वारे आमच्याकडे खूप काही मागू इच्छितो त्याला आमचा कृपेचा आशीर्वाद लवकरच प्राप्त होतो. देव म्हणतात, माझ्याकडे तुझ्यासाठी अफाट असे जे चमत्कारिक आशीर्वाद आहे ते तुझ्या मार्गात आहेत. तू आपले कर्म करत पुढे चालत राहा. तुला ते एक एक आशीर्वाद प्राप्त होतील. देव म्हणतात, अकर्मी कधीही राहू नकोस. प्रत्येक कामाला महत्त्व द्यायला शिक. वेळेचे महत्त्व जाण, कारण या वेळेतच, पुढील वेळेतच तुला ते साध्य होईल, यावर विश्वास ठेव. देव म्हणतात, तू माझ्या कृपेच्या हंगामात प्रवेश मिळवला आहे, कारण तुझी श्रद्धा आणि भक्ती
अटूट आहे, तेव्हाच तुझ्यासाठी ते चमत्कार घडणार आहेत. विश्वास कर. देवाच्या दयेने सर्व काही शक्य होईल. तुला जे काही आज अशक्य वाटत आहे ते देवाच्या कृपेने तू लवकरच प्राप्त करशील. माझा आशीर्वाद सदैव तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर आहे. माझे सदैव तुमच्यावर लक्ष आहे. देव म्हणतात, तू जेव्हा जेव्हा खूप काही प्राप्तीनंतर आमच्याकडे आभार मानायला विसरत नाही, त्यावेळेस आम्ही तुला आणखीनही चमत्कारिक आशीर्वाद देऊ इच्छितो. तो आराम तुला देऊ इच्छितो ज्यासाठी तू आमच्याकडे निवेदन केले आहे. देव म्हणतात, अरे माझ्या मुला, मी तुला तेही देईन जे तुला आज अशक्य वाटत आहे. थोडा धीर धर. ते तुझ्याकडे येत आहे. ते तुझ्या मार्गात आहे. तुम्ही त्या शांततेकडे वळत आहात. आता कलह समाप्त झाले आहेत. ती चिंता विसरा आणि आनंद आणि उत्साहाचे आणि शांतीचे क्षण प्राप्त होणार आहेत. यावर संपूर्णपणे विश्वास ठेवा आणि अनुभव घ्या. माझे कृपेचे आशीर्वाद मी तुमच्यावर देऊ इच्छितो. देव म्हणतात, तुझ्यासाठी तो संघर्ष मी आता आनंदात परिवर्तित करू इच्छितो. तुझ्यासाठी ते प्रेमाचे सुसंवाद तुला द्यायसाठी मी आलो आहे. तुमची इच्छा पूर्ण होणारच यावर विश्वास ठेवा. समृद्धीचे दिवस येत आहेत. आनंदाचे क्षण येत आहेत. आता खूप काही काळ तुम्हाला प्रतीक्षा करावी लागणार नाही. श्रद्धा ठेवा. नामस्मरणात मन लावा. नामस्मरणाने तुम्ही आमची प्राप्ती केली आहे. त्या गोंधळलेल्या अवस्थेतून मी तुला बाहेर काढायसाठी आलो आहे. माझ्या आशीर्वादांनी मी तुला परिपूर्ण करू इच्छितो. सुखी रहा बाळा. तू आणि तुझे संपूर्ण कुटुंब माझ्या छत्रछायेखाली सुरक्षित आणि खूप काही आनंदात आहे. यावर विश्वास ठेव. तुझे कल्याण होईल. श्री स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ.